आणखी एक मोठी बातमी बघणार आहोत। नागपुरात अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांनी आपला अर्ज मागे घेतला। नागपुरात अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नयेत यासाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांना घरामध्ये कोंडून ठेवलेलं होतं, मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। किसन गावंडे हे अपक्ष म्हणून उमेदवार आणि निवडणूक लढवणार होते, मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ नये यासाठी नागपुरात त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांकडून काही वेळापासून जोरदार घोषणाबाजी सुरू होती आणि त्यांना त्यांच्याच घरामध्ये बंद करून ठेवण्यात आलेलं होतं। मात्र अपक्ष उमेदवार किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची मोठी बातमी। अपक्ष म्हणून ते लढणार होते, मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी त्यांना त्यांच्या घरातच सकाळपासून कोंडून ठेवलं होतं आणि त्यांच्या घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी सुरू होती। आता धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपच्या आणखी एका उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 17 मधनं अमोल मासुळे हे बिनविरोध विजयी झालेत। अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अमोल मासुळे हे बिनविरोध आलेले आहेत। तर धुळ्यामध्ये आतापर्यंत भाजपच्या एकूण 4 जागा बिनविरोध आल्या आहेत। प्रभाग क्रमांक 17 मधनं अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचा उमेदवार बिनविरोध विजयी झालाय। भाजपच्या अरुण दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। शिवसेनेकडनं अखेरच्या क्षणी अनिल कोकिळ यांना उमेदवारी दिली गेल्यामुळे अनिल कोकिळ यांच्यासाठी अरुण दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतलाय। मंत्री आशिष शेलार यांनी कालच दळवींची भेट घेतली होती। आशिष शेलार यांनी काल भेट घेतल्यानंतर भाजपच्या अरुण दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। शिवसेनेकडनं अखेरच्या क्षणी अनिल कोकिळ यांना उमेदवारी दिली गेली आहे, त्यामुळे आशिष शेलार यांच्या भेटीनंतर अरुण दळवी यांनी आपला अर्ज मागे घेतलाय। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज अनेक घडामोडी घडत आहेत आणि आज उमेदवारी अर्ज कोण किती मागे घेत आहे यावरनं ठरणार आहे कशा लढती असणार आहेत महानगरपालिका निवडणुकांसाठी। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंतची वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांना ते अर्ज माघारी घेण्यासाठी आजचा दिवस शेवटचा आहे। आणखी एक मोठी बातमी याच संदर्भातली, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा 6वा उमेदवार हा बिनविरोध झालेला आहे। कारण कल्याण डोंबिवलीमध्ये 26 या प्रभाग क्रमांकामधील मुकुंद पेडणेकर हे बिनविरोध झालेत, कारण आज छाननी आणि अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आतापर्यंतचे भाजपचे 6, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील 4 असे एकूण 10 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 26 मधनं मुकुंद पेडणेकर हे देखील बिनविरोध आलेत। अर्जांची छाननी झाली आणि अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असून आतापर्यंत भाजपचे 6 आणि शिवसेनेचे 4 असे एकूण 10 उमेदवार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बिनविरोध विजयी झालेत। तर अपक्ष अर्ज परत न घेणाऱ्यांवरती पक्ष कारवाई करणार असल्याचं किशोर शितोळे यांनी म्हटलंय। भाजप उमेदवाराला निवडणुकीदरम्यान पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करणार असंही किशोर शितोळे म्हणतायत। काल रात्रीपर्यंतच आम्ही 60% जवळजवळ फॉर्म विड्रॉ करण्याचे अर्ज तयार झालेले आहेत। आता सकाळपासूनही अनेकांच्या भेटी चालल्यात। काही जणांनी स्वतःहून सांगितलंय की मी काही फॉर्म ठेवणार नाही। पक्षाने सांगितलं, सगळ्यांनी विनंती केली आणि तरी सुद्धा आपला फॉर्म ठेवणं हे काही पक्षाच्या हिताचं नाही, हे विरोधकांना मदत करण्यासारखं असतं। त्याच्यामुळे असं न ऐकणाऱ्यांवर कारवाई पक्ष अगदी ताबडतोब